एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी, उपाययोजना तसेच तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा तसेच रेशन वाटप बाबत संभ्रम आदींबाबत आढावा तसेच माहिती व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सोमवार दिनांक 27 एप्रिल रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित अधिकारी व प्रतिनिधी यांची सिन्नर पंचायत समितीतील सभागृहात बैठक घेत सूचना केल्या। या बैठकीत सर्वात आधी वैद्यकीय विभागाशी निगडीत समस्या परिस्थितीबाबत माहिती घेत धोक्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याबाबत सूचना केल्या। या प्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, मुख्याधिकारी संजय केदार, आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव यांसह कर्मचारी यांच्यासोबत तालुक्यातील वैद्यकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। डॉक्टर आहेत बाकीचे MBBS त्या लेवलचे, त्याच्यानंतर सर 13 स्टाफ नर्स आहेत, 3 फार्मासिस्ट आहेत, 2 लॅब टेक्निशियन आहेत, एक एक्सरे आपण पत्र दिले। या व्यतिरिक्त इकडं डाएटचा जो आहे, लॉन्ड्री, बाकीचे जे इश्यू आहेत इलेक्ट्रिक किंवा मग वॉटर सप्लाय रिपोर्टिंग दिलं तरी आम्ही करते, पण ऑर्डर तर तीस लावले सर जे आपल्याला NGOने दिले होते ते। आणि याच्या व्यतिरिक्त आपण जिल्ह्याला सांगितले की आम्हाला DCHC साठी रिक्वायरमेंट पाहिजे, ती पूर्ण रिक्वायरमेंट आपण दिली सर। कॉन्टॅक्ट करा त्याच्या कंपन्या तुम्ही NGOने आपण सप्लाय केलं ना अशा कंपनीची कॉन्टॅक्ट करा, त्याच्यासाठी आम्ही करू शकतो। प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मार्फत एक एक याच्यामध्ये 14 काळामध्ये पैसे देऊन त्यांनी एक एक सेट दिला आहे। 100 ग्रामपंचायती 100 वेळा मिळू शकतो। ग्रामसेवक इन्स्ट्रक्शन द्या, सगळ्या ग्रामसेवकांना सांगा सरपंच ग्रामसेवक 8,500 फीट आहे बेडचं त्यांनी त्या 14 काळामध्ये कसं काय केलं त्याला मान्यता नव्हे आरोग्याच्या आणि ते तुम्ही एक काम करा, याची होलसेल ऑर्डर तुम्ही द्या आणि त्या सगळ्या ग्रामसेवकांना चेक घेऊन त्या चेक घेऊन त्या बाधितावर चेक घेऊन तुम्ही जमा करून यांच्याकडे द्या। म्हणजे आम्हाला एक सगळं 100 ते 150 आम्हाला ज्या ग्रामपंचायती मोठ्या असेल तर दुसऱ्या ग्रामपंचायती त्याच्याकडून आपण 4-5 त्यासाठी पेशंट नाशिक ये मेन क्या सर पेशंट को तो त्रास है रेशन दुकानदारांबाबत तालुकाभरातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून त्याचा निपटारा करण्यासाठी गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व स्थानिक स्वयंसेवक अशा पथकाची नेमणूक करून त्यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकेवरील धान्य वितरण करण्याच्या सूचना यावेळी आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या। आम्ही आता 5 किलो धान्य अगोदर तुमचं अंत्योदय BPL आणि प्राधान्य कुटुंबाचं वाटप केलं म्हणजे पैशावर। तर किंमत अशी आहे त्याचं प्राधान्य कुटुंबाची केसरी कार्ड असेल किंवा जे 13 साली ज्यांना जे बसले 13 साली बसणाऱ्या लोकांनी काय केलं, जी बसले नाही ना मग त्यांना सांगायचं की बाबा तुम्हाला काय बसवलं, तो काय आमचा अधिकार, तो अधिकार रावसाहेबांचा आहे किंवा पंचायत समिती देवांचं। आणि मग एका कुटुंबात जर 13 साली आज असं एका 12-12 लाखाच्या गाड्या घेऊन लोकांच्या समोर येतो आणि साहेब अशी गंमत आहे की ज्यांच्याकडे आता एकाने तर मेलवर आमच्या विरोधात अशी कंप्लेंट केली का माझ्याकडे फक्त 2.5 एकर द्राक्षाचा बाग आहे आणि दुसऱ्याकडे 5 एकर त्याला प्राधान्य कुटुंबाचं तुम्ही कसं करणार। आमचं म्हणणं असं तो कार्डधारक जर येत असेल तर आम्ही नाव दिला, पण साहेब आमची आईमाई काढली होती आणि आम्ही एवढं लोकांना व डोळ्यात तेल घालून एखादी चूक आमच्याकडून घडते, आमच्यात काही लोक बदमाशे असते। आमदार साहेब आम्ही म्हणणार नाही त्यामध्ये तुम्ही 15 वर्ष होते, आता तुम्हाला माहिती आहे का ह्या तालुक्याची जडणघडण सगळी माहिती मी त्यांना त्या अगोदरही भेटतो। कारण काय झालं आहे, तुमच्या कट्टा जर 50 किलोचा असेल 20 किलो काढून दिला असेल तर त्या कट्ट्यात 50 किलो कमी येणार, तो आम्ही वतून दिला तर तो 50 किलो कमी येतो।
मग अशा सगळ्या बाजूनी आमच्याकडं आता समजा फुकट धान्य वाटायचे 2-2 माणसं आहे, असे काही एक घरून पिशवी देखील आणत नाही म्हणलं की आमच्या दुकानातून पिशवी घेतात आणि मग तुझ्याकडे पाहतो हा आणि तुमच्याकडे त्या गुंडगिरीची भाषा वापरतात आणि सगळीकडे जर यांना फुकट धान्य मिळतं, मला सांगा तुमच्या शाळेचे फुकट धान्य मिळते, आश्रम शाळेचे मिळते आणि मग आम्ही जर मागच्या वेळेस मी यांना प्रांत मॅडम सहित सांगितलं की बाबा आम्हाला संरक्षण दिलं तर गावात परत आणखी ते पेड निर्माण होतं आणि 1 तारखेला आम्हाला ते धान्य वाटायचं आहे. आता जो केसरी कार्डधारकाला वाटायचा आहे तो 8 रुपये आणि 12 रुपये ह्या दराने त्यांना 5 किलो द्यायचे. आता यांना जर आमचं याकडे एवढंच म्हणणं होतं केसरी कार्डधारकांना जर दिलं असताना करोनाच्या ह्याच्यात तर आम्ही वाटायला सक्षम होतो ना, परंतु त्या शहरी भागामध्ये किती आहे तुमच्या 45% आणि ग्रामीण भागामध्ये 75%च्या पुढे ते काही इष्टांक बसू शकत नाही. आमच्याकडे काही केस कार्डधारकांना धान्य मिळतील, काही लोकांना मिळत असं काय आहे कारण की काही लोकांनी घेतले नाही याच्या अगोदर आणि आता त्यांना गरज पडायला आणि काही लोक जाणीवपूर्वक घेऊन बाजारात विकतात, म्हणजे अनेक प्रकार आहेत. यांना पॅनिक व्हायचं काही कारण नाही, याच्यातून थंब याच्यावरती धान्य जातं ना, हे कसं विकतात? नाही आता कसं कोरोनामध्ये आमचा संस्कृत आता तो आहे ना कोरोनाची लागत नाही किंवा तो बाहेरून येणारा माणूस आहे ना त्या दुकानदाराला म्हणून आम्हाला येईल त्या थंबसोर असं तर आमचं म्हणणं नाही ना, त्या थंबसोरही येतच होतं आणि यांनी आम्हाला जो मागच्या महिन्यातला कोठा आहे तो मंजूर केला ना, समजा तुम्ही आम्ही मेला वाटला असेल आता जो एप्रिल आम्ही वाटू ना तो त्यांना फुकटवार त्या याच्यावर तक्रारी माझ्याकडे खूप तक्रारी हा म्हणून देशवाडीचं निम्म गाव माझ्या मागे लागलं की बाबा 2 किलो देतो 5 किलो देतो अशा बदमाशांना तुम्ही आम्ही सांगत नाही त्यांना कोण पाठीमागे फिरत की आता ज्याला समजा 8 किलो किंवा ज्याला 10 किलो मिळत आहेत ना त्यांनी 4-4 किलो घ्यावं तालुक्यातल्या 100% त्या गावातल्या लोकांना धान्य मिळवायची व्यवस्था करावी ज्यांना गरज आहे त्यांना. आपण 75% येतोच आहे ना, बरं राहिलं किती गावामध्ये 75% लोकांना जर आपण धान्य फार तक्रार नाही येणार नाही, काळजी काय फक्त रेशन दुकानात सगळ्यांना सांगा तक्रार आली आणि खरीच्या ठरली जागेवर सस्पेंड करून टाकायला. निदर्शनं झालं ना कुठल्या तरी शासकीय एजन्सीच्या याच्यामध्ये कुणी चुका तसं जाणीव करून करत असेल ना, एखाद्या मेडिकल स्टोरवाला एखाद्या मेडिकल स्टोरच्या नावाखाली एखाद्या त्यांचे लायसन्स सस्पेंड करून टाका. तुम्ही पण नगरपालिका सस्पेंड करून टाका लायसन्स. 4-2 लोकांवरती कारवाई झाल्याशिवाय बाकीचं लोक टाळावे ना. आणि आता हे किती दिवस चालेल 3 तारखेला चालणार आहे काही कुणी सांगू शकत नाही. सिन्नर शहर बंद ठेवण्याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी संजय केदार व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्याशी विचारविनिमय करून किराणा भाजीपाला मटण विक्रेते यांना आठवड्यातील फक्त 4 दिवस सोमवार ते गुरुवार फक्त 10 ते 4 या वेळेत ही दुकाने सुरू ठेवावी व शुक्रवार शनिवार रविवार सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी असा निर्णय घेण्यात आला. दूध विक्री करणाऱ्यांवर देखील वेळेचे बंधन ठेवावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. SN न्यूजसाठी प्रशांत सोनवणेसह अक्षय गायकवाड. गेल्या 40-50 वर्षामध्ये पाहतो की लोक आठवडे बाजारमध्ये आठवड्याचा 1 दिवसाचा भाजीपाला 1 आठवडे बाजारातून आणतात. आज काय झालं असं लोकांना रोज भाजीपाला लागायला लागला का बरं रोज भाजीपाला मिळतो आपण याचा अर्थ रोज भाजीपाला मिळतोय किंवा फ्रेश भाजीपाला मिळावं म्हणून लोक फिरताय म्हणजे लोक मजा करताय. पण तुम्ही आठवड्यातून 3 दिवस भाजीपाला ठेवा. भाजीपाला आणि किराणा पण 3 दिवस ठेवा. किराणा म्हणजे एखाद्या माणसाला 4 दिवसाचं आणायचं काही रोज रोज तो कोणी किराणा आणत नाही ना. अशी कुठं पद्धती आपण रोज जाऊन किराणा घेऊन यायचं संध्याकाळी खायचं असंही काही नाही. लोक रोज त्यात काम करतायत संध्याकाळी पैसे येत आहेत मग त्याला किराणा आणायला जावं लागतं. कामही नाही आता असं घेऊन ज्यांना आणायचं तो 4 दिवसाचा आणू शकतो 5 दिवसाचा आणू शकतो 2 दिवसाचा आणू शकतो. पण कंटिन्यू रोज रोज किराणा घ्यायला बाहेर पडायचं रोज रोज भाजीपाला घ्यायला बाहेर रोज दूधचं एक वेळ ठीक आहे दूध काय तुला रोज लागणार दुधाचं मी समजू शकतो पण या बाकीच्या गोष्टी आपण अनावश्यक का त्यांना हे करतो त्या नावावर मोठ्या प्रमाणात लोक कंट्रोल करा 113 कोणी दाखल केलं कंट्रोल करा तुम्ही किटकिट करा किटकिट न करा अल्टरनेट डेज करा सर. आपलं जे थोडी चेंज ब्रेक व्हायला पाहिजे ते 4 दिवस चालवलंच पाहिजे. 4 दिवस खूप घरी एखादा 4 दिवस 4 दिवसाचं जे लक्ष होतीच ना आणि काळजी करायला अल्टरनेट करून जे इन्फेक्ट करायचं तुम्हाला समजत झाला नाही. अल्टरनेट डेला नका करू. समजा सोमवारी घेतलं ना मग डायरेक्ट गुरुवारी घ्या डायरेक्ट रविवारी घ्या असं करा. अल्टरनेट म्हणजे 3 दिवसात शनिवार रविवार आहे ना बाकी काहीच कामं नसतं. काही नसतं त्याच्यानंतर शनिवार रविवार लोकांना इथं बाजाराची सवय बाहेर पडायची तर ते एक ब्रेक होईल. शनिवार रविवार 2 दिवस ठेवायचे. शनिवार रविवार 2 दिवस
पण गर्दी होण्याची काळजी घ्या. ते एक कसं होतं सर या आठवड्यात काय सध्या त्याला मग आपण सोमवार मंगळवार गुरुवार जे सुरू होतं ना चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यात अर्थ नाही प्रश्न की केंद्र शासन राज्य शासन तुम्ही म्हणतोय की जीवनावश्यक वस्तू सुरू आपण फोर्सफुली बंद नाही करत आवाहन करू आणि जे मग हे करणार आहे त्याचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही किंवा टायमिंग पाळला नाही जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय? ते अहो माणसं उपवास करतात महिना काही खात नाही रोजे खातात काही खात नाही ते का मरतात का? ठीक आहे जीवनावश्यक वस्तू म्हणजे काय? जीवनावश्यक वस्तू म्हणजे अन्न नाही जीवनावश्यक वस्तू म्हणजे औषध आहे की ज्याच्या वेळेला माणसाला मिळालं तर तो माणसाला त्याच्यावर परिणाम होऊ शकतो त्याच्या तब्येतीवर. 2 दिवस अन्न नाही आपलं अन्न मिळणार नाही एकही घर नाही असं हे सर खरी गरज आता फक्त जे पोटावर जे करणारे काम करणारे त्यांना जास्त गरज आहे आणि जे त्यांना तर आता ही नगरपालिका वाटते आम्ही वाटतोय तुम्ही वाटताय रेशन चालू आहे त्यांना चालू कोणाला कमी पडलंय. काही लोक मुद्दामून करतायत नावाखाली मुद्दामून जमा करतायत स्टोर करून ठेवतायत आणि काही लोक याचं राजकारण पण करतायत. हे सगळं चुकीचं विषय चाललं आहे. याला ॲडमिनिस्ट्रेशन या दृष्टीने आपण पाहतच नाही आहे तर तिथं बघा तिथं लोक फिरत असतात सगळे साथ उपयोग काय नाही लॉकडाऊन करण्याचा. लॉकडाऊन नसलेलं बरं आणि प्रत्येकाला विचारून पकडून आम्ही त्या दिवशी 2-3 दिवसात आज रात्री फक्त दूध चालू जे टायमिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये दुधाचे टाईम ठीक आहे सुरुवातीला 4 दिवस होतं नंतर हळूहळू करतो 1 दिवस कमी ठीक आहे सुरुवातीला 4 दिवस ठेवा 3 दिवस म्हणजे मेमध्ये होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय प्लस EPL 30 पण येणार